नमस्कार. स्वप्नसृजन प्रस्तुत छंद माझा वेगळा आम्ही सृजना या उपक्रमाच्या पहिल्या भागात आपण सौ स्मिता कुलकर्णी यांच्याशी गप्पा मारल्या. या उपक्रमाच्या पहिल्याच भागाला तुम्ही सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिलात आणि खूप साऱ्या शुभेच्छा माझ्यापर्यंत पोचवल्यात. याबद्दल मी तुमची आभारी आहे. या उपक्रमाच्या पुढच्या भागाकडे वळूया. आजीच्या आशीर्वचनांनी झाली होती माझी पाठवणी, गतकाळातील जपत आठवणी, ठेवणीत मजपाशी असे पैठणी. काळ सरला रूप बदलले, काळ सरला रूप बदलले, तिने नवनवीन साज ल्याले, पर्सेस फ्रॉक डिझायनर पैठणी, सगळ्या रूपात दिसे ती देखणी. रेखीव मोर अन काठ जरतारी, रेखीव मोर अन काठ जरतारी, आजही असे तिची ऐट न्यारी. ललनांना तुझा वाटे हेवा, तिच्यासाठी खास असे हा ठेवा. खरं आहे, प्रत्येकीच्या ठाई पैठणीचा ठेवा काही खास असतो. आपल्या काही आठवणी असतात, सुखद क्षण असतात आणि आपण ते खूप छान जपलेलेही असतात. आजच्या या आपल्या सृजन सखीनी हीच पैठणी चक्क छत्र्यांवर पेंट केलेली आहे. पैठणीचं डिझाईन तिने छत्र्यांवर पेंट केलेलं आहे. पेंटिंग असे तिचा छंद न्यारा, छत्रीवर रेखत असे मोर पिसारा, अलबेली असे जिची कहाणी, सृजन सखी आशिषा आज आपुली पाहुणी. चला तर मग आपण गप्पा मारूया आजच्या आपल्या सृजन सखीशी. सौ आशिषा वैद्य हिने अम्ब्रेला पेंटिंगचा छंद जोपासताना, ही कला जोपासताना चक्क पेंटिंगमध्ये पैठणीचं डिझाईन साकारलेलं आहे आणि आज तिचा हा व्यवसाय नावारूपाला आलेला आहे. आपल्याला आज आशिषाशी गप्पा मारायच्या आहेत आणि तिने पेंट केलेल्या काही छत्र्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग. नमस्कार. आजच्या छंद माझा वेगळा या आजच्या सृजन सखीला आपण भेटणार आहोत, जिचं नाव आहे आशिषा केळकर वैद्य. नमस्कार आशिषा. आजच्या नमस्कार. ह्या गप्पांमध्ये तुझं खूप खूप स्वागत. छंद माझा वेगळा हा उपक्रम जो सुरू केलेला आहे त्याचा हेतूच मुळात असा आहे की तुझ्यासारख्या अनेक सख्या आहेत की ज्या आपल्या कलेतून व्यक्त होत आहेत, ज्यांनी काहीतरी छान साकारलेलं आहे. तर तुझ्या कलेविषयी आम्हाला आज तुझ्याशी गप्पा मारून सगळं काही जाणून घ्यायचं आहे. तर सुरुवात मी पहिल्या प्रश्नाने करीन
की तुझी आत्ताची ओळख आणि तुझी पूर्वाश्रमीची ओळख. खरं सांगायचं तर आशिषा केळकर म्हणजे आपण खऱ्या कल्याणच्या येस. बालमैत्रिणी येस. हे खूप जवळचं नातं आहे. पण तरी नक्कीच. सुद्धा एक औपचारिक ओळख तू तुझी करून द्यावीस. बर. नमस्कार. मी आशिषा अच्युत केळकर, पूर्वाश्रमीची. आताची आशिषा राहुल वैद्य. आता मी ठाण्यात राहते. पूर्वी मी कल्याणला राहत होते. आणि नेत्रा आणि मी बरोबरीच्या असल्यामुळे आमची कल्याणातलं ही ओळख आहे. आणि बरं. त्याच्यानंतर लग्नानंतर नेत्राचं माहेरचं गाव आणि माझं सासरचं गाव हे एक झाल्यामुळे अजून ती ओळख अजून घट्ट झालेली आहे असं म्हणता बरोबर आहे. येईल. हे असं दुहेरी नातं आपलं होतं. हो. कारण म्हणजे येस. अरुण काकांची सून किंवा राहुलची बायको हो. हे खूप जास्त जवळकीचं नातं झालं. म्हणजे कल्याणच्या आपण बालमैत्रिणी होतोच. पण नक्कीच. पुढे जाऊन तो एक जिव्हाळा असतो. म्हणजे खरं नक्कीच. सांगायचं तर माझं लग्न झाल्यानंतर काही मी फारशी गावाला येऊ शकलेले हो. नाही. पण तरी एक तो आतून कुठेतरी जिव्हाळा असतो. नक्कीच, नक्कीच. त्याच्यामुळे तुझ्याविषयी बरीच कुतूहलं मनात होती. म्हणून खरं तर येस, आजचा हा सगळा गप्पांचा कार्यक्रम. येस. पुढे जाऊन तुझं शिक्षण कशात पूर्ण झालंय? मी एम-ए केलं हिस्ट्रीमध्ये. अच्छा. त्याच्यानंतर मी करस्पॉन्डन्स एम-बी-ए केलं. मी अरे वाह! टेक्सटाईल डिझायनिंग हे ग्रॅज्युएशन कंप्लीट करत असतानाच करत होते. म्हणजे मी अच्छा. टेक्सटाईल आधी करस्पॉन्डन्स करत होते. सॉरी, मी ग्रॅज्युएशन करस्पॉन्डन्स करत होते. हं, मग नेहमीप्रमाणे जसा ऍडमिशनचा आणि अटेंडन्सचा इश्यू असतो तसाही माझ्या कॉलेजला यायला लागला. मग हं. मी कॉलेजमध्ये रिक्वेस्ट केली. 3 दिवस मी आर्ट्सचं कॉलेज करत होते आणि 3 दिवस मी टेक्सटाईलचं कॉलेज करत होते. असं अरे करून मी बापरे! माझं ग्रॅज्युएशन आणि टेक्सटाईल डिझायनिंग हे दोन्ही सायमल्टेनियसली कंप्लीट केलेलं आहे. हं. अरे वाह! कुठून केलंस टेक्सटाईल डिझायनिंग? टेक्सटाईल डिझायनिंग एस-एन-डी-टी माटुंगा. एस-एन-डी-टी माटुंगा. म्हणजे त्यावेळेला असं एका वेळेला हे 2 कोर्स करण्याची परमिशन होती. हो, कारण तो कोर्स पार्ट टाइम होता. अच्छा. पण आपलं ग्रॅज्युएशनचा कोर्स हा फुल टाईम होता. हो, तेव्हा काही पार्ट हो. टाईम आणि ऑनलाईन नाही, ही नाही. फॅसिलिटी नाही, नव्हती. नव्हतेच, त्यामुळे नव्हतेच. ते रेग्युलर कॉलेज अटेंड करावं लागायचं. पण मी स्पेशल परमिशन घेऊन आणि प्रिन्सिपलनी त्यावेळेसही मी नाट्य, गाणं, डान्स या हं. सगळ्या ह्याच्यात कॉलेजमध्ये ऍक्टिव्ह असल्यामुळे मला थोडंसं कन्सेशन मिळालं होतं, की मी माझा अभ्यास च्यात काही प्रॉब्लेम येऊन देणार नाही. अशी अच्छा. रिक्वेस्ट करून मला ते बरोबर आहे. मिळालं होतं कन्सेशन. अच्छा. म्हणजे खरं तर खूप लहानपणापासून तुझी ही घौडदौड चालू आहे असं म्हणायला हो, हो. हरकत नाही. हं. हो. पण मग टेक्सटाईल डिझायनिंग म्हणजे एकीकडे हिस्ट्रीसारखा खूप खोलात जाणारा विषय किंवा खूप मागे जाणारा विषय आणि हं. एकीकडे टेक्सटाईल डिझायनिंग हे कसं काय एकाच वेळेला कसं सांभाळलंस? म्हणजे कसं मॅनेज अ, केलंस? खरं म्हणजे मला इतिहासाची आवड आहे. आजही आहे, आधीही होती आणि टेक्सटाईल हा माझा जास्त करून छंद आहे. अच्छा. आणि खरं म्हणजे घरामध्ये प्रचंड विरोध होता, की वडिलांनी सांगितलं, की "काही नाही, ते टेक्सटाईल वगैरे काही मला सांगू नको. तू आपली ग्रॅज्युएट हो." मी म्हटलं, "तुम्हाला काय लग्नासाठी मुलगी खपवायची आहे म्हणून आपल्या ग्रॅज्युएशनचा शिक्का लावायचा आहे का?" तर "ते काय आम्हाला माहिती नाही. तू ग्रॅज्युएशन कर आणि मग तुला हवं ते कर तू." तर मी बरोबर. म्हटलं, "नाही, मग मी मला हवं ते करणारच आणि तुम्हाला हवं ते पण करणार." अशा हं, हट्टाने मी टेक्सटाईलही केलं आणि हे हं. सुद्धा केलं. टेक्सटाईल माझी चित्रकलेची प्रचंड आवड म्हणून मी ते केलं अच्छा. आणि ग्रॅज्युएशन आई-वडिलांसाठी केलं असं म्हणता येईल. बरोबर आहे. खरं आहे आपण जेव्हा शिकत होतो तो काळ असाच होता, की हां. आई-वडील आपल्याला सांगायचे, की तुझ्या भल्याचं काय आहे आणि येस. आपण त्या पथावरनं म्हणजे चालत होतो. त्यावेळेला आपल्याला जरी अशा पुष्कळ गोष्टी आकर्षित करणाऱ्या होत्या, हां. इतर लोकांचं बघून आपल्याला वाटत असलं, तरी सुद्धा जे नेमून दिलंय ते आधी प्राधान्य तेच. देत असू आणि खरंच कौतुक नक्कीच. आहे तुझं, की हा बॅलन्स तू सांभाळलास आणि मला असं वाटतं ते सगळं म्हणजे हा बॅलन्स जो सांभाळलास तेच सगळं बहुतेक तुझ्या आत्ताच्या सगळ्या पुढच्या करिअरच्या वाटेवर तुला खूप उपयोगी पडतंय. नक्कीच. गप्पांमधनं आपल्याला कळेलच. मग हे सगळं पूर्ण झाल्यानंतर म्हणजे टेक्सटाईल डिझायनिंग केल्यानंतर तू वेगळं काही करत होतीस का? म्हणजे व्यवसाय स्वतःचा किंवा नोकरी किंवा काही कुठे काम एखाद्या हो, बुटीकमध्ये किंवा टेक्सटाईल असं? झाल्या-झाल्या टेक्सटाईल पूर्ण झाला, डिप्लोमा झाल्या-झाल्या मी माझं ग्रॅज्युएशनचं वर्ष सुरू झालेलं नव्हतं नेक्स्ट इयर आणि टेक्सटाईलचं वर्ष हे डिसेंबरमध्ये संपतं. अच्छा. त्यामुळे ते संपल्यानंतर मला आपल्या ह्याच्याप्रमाणे मे, जूनपर्यंत वेळ होता. हं. सो त्या 6 महिन्यात मी एका टेक्सटाईल आर्टिस्टकडे जॉब करत होते 6 महिने
आणि अच्छा. जसं माझं टीवायचं वर्ष चालू झालं तसं मग मी परत तो जॉब सोडून दिला. पण तो हं. 6 महिन्याचा एक्सपिरियन्स मला खूप काही देऊन गेला. कारण बरोबर. त्यांच्याकडे ॲक्चुअल त्यांनी ब्रशपासनं मला शिकवलं, की हं. कसं म्हणजे मला येत होतं, पण शेवटी प्रॅक्टिकली आपण प्रत्येक गोष्ट बरोबर आहे. करणं आणि बरोबर आहे. पुस्तकी नॉलेज असणं यात फार फरक असतो. पुष्कळ, पुष्कळ सो त्यांनी मला निश्चितच. खूप काय-काय शिकवलं आणि त्यानंतर साधारण 2001 आणि 2 साली मी हं. कॅमलिनमध्ये जॉइन झाले आणि मग अच्छा. कॅमलिनमध्ये मला म्हणजे व्हॉट नॉट मी कॅमलिनमध्ये सगळं काही शिकले, असं अच्छा. म्हणता येईल. हं. कारण प्रॅक्टिकली जे आम्ही सगळं करत होतो आणि हं. ते मला खूप काही देऊन गेलं बेसिकली. अच्छा. आणि कॅमलिनमध्ये कसं झालं, की मला प्रत्येक माध्यमात काम करायची संधी मिळाली. म्हणजे बरोबर. 2003 साली मी पहिल्यांदा छत्रीवर केलं. अंब्रेला पेंटिंग जेव्हा मी पहिल्यांदा केलं, तेव्हा मी बरोबर. कॅमलिनमध्ये असतानाच, की हे रंग तुम्ही छत्रीवरही वापरू शकता. हे वाह! डेमॉन्स्ट्रेशन मी आर्टिस्ट प्रमोटर म्हणून कॅमलिनमध्ये कार्यरत होते. अच्छा. आणि मग तेव्हा 2003 साली आम्ही ते हे रंग तुम्ही छत्रीवर वापरू शकता, हे रंग तुम्ही लाकडावर वापरू शकता, फॅब्रिकवर वापरू शकता, ह्याच्यावर असं असं करत आम्हाला स्वतःला म्हणजे कळत-नकळत आम्ही पण अनेक सरफेसेसवर ते ट्राय करत गेलो ट्राय करत आणि होतात. बरोबर आहे. त्याची आवड वाढत गेली असं झालं. अच्छा. म्हणजे ह्या सगळ्या जरी थिअरी आपण शिकलो, तरी प्रत्यक्ष काम करायला लागल्यानंतरच नक्कीच, त्यातले बारकावे कळत जातात आणि तिथे तो एक नक्कीच. वेगळा विचार आपल्या मनात रुजतो किंवा आपल्या कामाची एक पद्धत खरं तर तिथे ठरून जाते. तो हो. तुझा पहिलाच अनुभव तुला बरंच पुढे नेणारा बरंच ठरतो. खूप काही देऊन गेला मला. खरंच, बरोबर आहे. खरंच. आणि मग आफ्टर ग्रॅज्युएशन म्हणजे हिस्ट्री घेऊन तुझं ग्रॅज्युएशनची एक्झाम तू दिलीस. हो. त्याच्यानंतर काय म्हणजे काय निवडलंस, की ह्यात कुठल्या नेमकं कुठल्या वाटेने जायचं ठरवलं होतंस? मी ग्रॅज्युएशन नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. हं. म्हणजे मी प्रेग्नंट असताना माझी एम-एची एक्झाम होती. तर ह्या एम-एच्या डिग्रीच्या आधी मला दुसरी एम-एची माची डिग्री माझ्या मिळाल्यामुळे माझ्या बरोबर एम-एच्या आहे. डिग्रीचा मी शून्य उपयोग केला आणि हं, ते सगळं गुंडाळून ठेवलं आणि नंतर मी हं. माझे ॲक्चुअली क्लासेस कारण मुलगा खूपच लहान असल्यामुळे बाहेर जाऊन तर काही करूच शकत नव्हते. सो असं ठरवलं, की मग आपल्याला आवड आहे आणि थोडंफार कला आहे अंगात, तर बरोबर. क्लासेस चालू करू. म्हणून मी सुरुवातीला क्लासेस चालू केले आणि त्या अच्छा. क्लासेसमुळे कॅमलिनवाले मला अप्रोच झाले, की हां. कारण ते हॉबी हॉबी. क्लासेसमध्ये जाऊन कलर प्रमोट करणं किंवा हे हो, त्यांच्या हो. ॲक्टिव्हिटी चालू असतात अँड हं. दे अप्रोच मी आणि त्यांना माझं अच्छा, काम आवडलं आणि मी तिथे जॉइन झाले. असा तो अच्छा, माझा प्रवास चालू झाला अच्छा. नोकरी क्षेत्रातला. हं. म्हणजे गुड. मी तोही जॉब सोडला काही वर्षांनी. बरोबर आहे. नाही खरं आहे, की प्रत्येक मुलीच्या आयुष्यातला लग्न हा एक खूप महत्त्वाचा टप्पा ठरतो. खरंच, खरंच. म्हणजे आपण कितीही म्हटलं, की खूप सपोर्ट सिस्टम आहे किंवा सगळ्यांचा सपोर्ट आहे. सगळेजण आपल्याला म्हणतात, "कर." आपणही उत्साहाने करत असतो. तरीसुद्धा नंतरच्या ज्या काही होऊ घातलेल्या जबाबदाऱ्या असतात आणि विशेषतः एक मूल झाल्यानंतर कोणी काहीही म्हटलं तरी आपल्याला आपलं ते फील होत असतं, की इतर ॲक्चुअली सगळं खरंय. करताना ही खरंय, ही खरंय. त्याची जडणघडणाची पहिली म्हणजे 5 हो, वर्ष ही आपण तिथे द्यायला हवीत आणि नक्कीच. खरंच असतं, की ती जी काही थोडीशी ओढाताण असते, की अरे मला माझंही करायचंय आणि मला माझं आईपण छान जोखून नक्कीच. पाहायचंय, त्याला छान घडवायचंय. तर ह्या सगळ्यामध्ये बॅलन्स करताना खरोखरच तारेवरची कसरत असते. आणि खूप कौतुक आहे तुझं, की काय सोडायचं आणि काय घ्यायचं हा हो, पण एक सुंदर नक्कीच. म्हणजे बॅलन्स तू तो आणि सांभाळलास म्हणजे लग्न त्यावेळेस मी अगदी स्ट्रिक्टली ठरवलं होतं, की नाही आत्ता कलेत वेळ म्हणजे कला हे प्रोफेशन घेऊन आत्ता वेळ नाही घालवायचा. कारण सुरुवातीला जेव्हा माझं बाळ लहान आहे, तेव्हा 5-7 वर्ष त्याला माझी अत्यंत गरज आहे. त्यामुळे आत्ता वेळ नाही घालवायचा या सगळ्यात. तो मोठा झाल्यावर बघू आणि तसंच मी 10वी पर्यंत म्हणजे आयुष 10वी असेपर्यंत मी माझी ही कला आस्पेक्टनी जोपासत राहिले. पण मी हं. असं नाही केलं, की मी ब्रशच हातात घेतला नाही अनेक हां, हां, वर्षात. हां, असं हां. नाही. मी ते सतत करत राहिले, पण माझ्या लेव्हलला छोटं काहीतरी बरोबर, करत राहिले आणि बरोबर. जेव्हा त्याची 10वी झाली, तेव्हा मी म्हटलं, "आता बास. नाऊ इट्स माय टाईम. बरोबर आता आहे. तुझं शिक्षण झालेलं आहे. आता मी" बरोबर. आणि मग
मग मी खऱ्या अर्थाने बिझनेस मध्ये उतरले आणि मग माझा अच्छा. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही, की रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा. हां, म्हणजे तू तुझं ग्रॅज्युएशन, तुझं टेक्सटाईल डिझायनिंग, त्यानंतर संसाराची आलेली जबाबदारी, मग तुझं आईपण, हे सगळे रंग अतिशय सुंदर अनुभवत असताना म्हणजे असं म्हणायला हरकत नाही, की रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा. तुझं हिस्ट्रीचं ग्रॅज्युएशन, येस. म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन, त्याच्यानंतर तुझं टेक्सटाईल डिझायनिंग, तुझी कलेची आवड, तू संसारात नव्याने सुरुवात केलीस आणि लगेचच आलेली तुझी ही मातृत्वाची जबाबदारी आणि प्रत्येक मुलीला, प्रत्येक गृहिणीला आपल्या घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून, मग नोकरी असो, व्यवसाय असो, छंद म्हणून काही जोपासायचं असू देत, पण ह्या सगळ्या कसरती सांभाळाव्या लागतात. तर तुझे हे सगळ्या रंगछटा खूप छान रेखाटत असताना, खूप छान सांभाळत असताना, तू तुझा रंग, तू स्वतःची छटा मात्र सांभाळत राहिलीस. ती तुझ्या तुझ्या पद्धतीने छान खुलवत राहिलीस आणि माझ्या अंदाजाने म्हणूनच आज आमच्या समोर म्हणजे जी आशिषा वैद्य साकारतीये, ती येस. कुठेतरी साकार झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही. नक्की. कारण आपण त्या विषयात राहिल्याशिवाय त्याचं कुठेतरी पुढे एक सुंदर रूप आपल्याला आकारता येत नाही, हे नक्कीच. नक्की आहे. नक्कीच. बरं पुढे जाऊन आता मग तू जेव्हा नोकरी करत होतीस, म्हणजे कॅमलीन बरोबर तुझं हे जे काही सगळं प्रवास चालू होता, तर हे करत असताना एक अंब्रेला हे कसं काय, म्हणजे त्यांनी दिलेली एक ते कुठेतरी त्या 6 महिन्याच्या जो काही तुझा अनुभव होता, तिथेच ती आयडिया क्लिक झालेली होती का कुणीतरी सांगितलं म्हणून, कोणाला तरी गिफ्ट द्यायचं म्हणून, का स्वतःच्या आनंदासाठी छत्री रंगवणं ही कल्पना सुचली? हा प्रवास कसा काय झाला? नाही, मी कॅमलिनमध्ये कार्यरत असताना आम्ही अंब्रेला पेंटिंगचे वर्कशॉप्स घेत होतो. अच्छा. त्यामुळे तेव्हा मी आणि कॅमलिनमध्ये जवळ-जवळ 4 ते 5 वर्ष होते. हां, सो तेव्हा मी कॅमलिनमध्ये असताना अंब्रेला पेंटिंग केलेलं होतं हां, आणि त्यानंतर 2016 साली मी हां, माझा जेव्हा बिझनेस चालू केला, हां. तेव्हा मी अंब्रेला पेंटिंग बिझनेस आस्पेक्टनी रिस्टार्ट केलं. ते अच्छा. फक्त तेव्हा असं होतं, की मी खूप कॉन्फिडंट होते जेव्हा मी चालू केलं तेव्हा. हां, हां. बिकॉज माझ्याकडे अनुभवाची शिदोरी होती. त्यामुळे बरोबर आहे. मी खूप कॉन्फिडंट होते, की हे प्रॉडक्ट माझं हिट होईल किंवा लोकांना आवडेल आवडेल. असं. तर हां, फक्त सुरुवातीला मी फ्लोरल डिझाईन्स करत होते हां. आणि मग एकदम मला असं मोराची प्रचंड आवड आहे. मला मोर म्हणजे माझा एकदम वीक पॉइंट आहे. मोराचे हां. एलिमेंट्स किंवा हे हो, म्हणजे हो. साडीवर सगळीकडे मला मोरच खूप आवडतात. म्हणजे त्याच्यात जे सौंदर्य आहे ना, प्रचंड रंगछटा आणि काय एकूण ते हां. अवर्णनीय आहे. हो, हो. अर्थात, अर्थात. त्यामुळे ते एलिमेंट जास्त सगळीकडे पैठणीमध्ये जास्त वापरले गेले. बरोबर. मग कळत-नकळत मी पैठणीकडे अट्रॅक्ट झाले आणि मग हं. पैठणी अंब्रेला मी पहिल्यांदा साधारण 2017 साली, 18 साली करून बघितली हं, हं, आणि हं. ती खूपच भावली सगळ्यांनाच. हो, बरोबर सगळ्यांचे आहे. मला जे फीडबॅक आले ते पण खूपच छान होते. सो हं. ती प्रेरणा होती माझ्यासाठी, की नाही अच्छा, मी आता म्हणजे ह्याच टप्प्यावर आभा क्रिएशनचा म्हणजे जन्म झाला असं म्हणायला हरकत नाही. हो, की नाही आभा कुठे? क्रिएशनचा जन्म त्याच्या आधीच झाला. साधारण 2015 साली मी जसं म्हटलं, की माझ्या मुलाची 10वी संपायची मी वाट बघत होते, की आता 10वी झाली, आता तू आणि कसं एक मॅच्युरिटी येते. तर 10वी झाल्यावर हो, तोही तेवढा हो. मॅच्युअर्ड झाला. सो बरोबर मी आहे. त्याला सांगितलं, की आता माझी वेळ आहे ही. मला बरोबर आहे. माझ्यासाठी, माझ्या कलेसाठी मला वेळ बरोबर द्यायचा आहे. आहे. अगदी बरोबर. त्यामुळे माझ्या आवडीसाठी आणि मी ॲक्चुअल बिझनेस आस्पेक्टने हे सुरू केलं नव्हतं. हो, हो, तर हो. माझी कला जोपासायची म्हणून मी हे सुरुवात केली बरोबर आहे. आणि त्या बिझनेस ह्यांनी पण मला चांगला प्रतिसाद मिळत गेला. बरोबर त्यामुळे आहे. मी ते कंटिन्यू केलं. पण ह्याच्यात बरोबर आहे. सुद्धा माझं नोकरी सांभाळून मी हे करतेय. हो, बरोबर त्यामुळे आहे.
म्हणजे ती एक म्हणजे घर ही एक बांधिलकी आपल्यासाठी एखाद्या बाईसाठी किंवा घरातल्या स्त्रीसाठी संपतच नाही. आपल्या फक्त कधीच नाही. पोस्ट बदलत जातात. नक्कीच, नक्कीच. खरं सांगा तसं नोकरीतलं पण सगळी जबाबदारी किंवा तिथे जी काही कमिटमेंट असेल ती सांभाळून आजच्या घडीला सुद्धा तुझं हे व्यवसायाचं सुंदर रूप तू सांभाळतेस, सावरतेस. मी सुद्धा पहिल्यांदा पैठणी छत्री बघितल्यानंतर अशी मे बी त्याचा फोटो पाहिला होता आणि मी अशी प्रश्नात पडले होते. म्हटलं पैठणी ड्रेसमध्ये आली, ओढण्यांमध्ये आली, जॅकेट्समध्ये आली, पर्सेसमध्ये आली. म्हटलं आता छत्र्यांमध्ये म्हणजे बापरे म्हटलं ह्याची काय कॉस्ट असेल आणि म्हटलं हे फक्त एका वरच्या क्लाससाठीच असू शकतं. आपण तर हो. विचारही करू शकत नाही. पण ज्या वेळेला तुझं Facebookला सगळं बघितलं आणि नंतर असं ओह इट्स अमेझिंग असं झालं होतं. कारण इतकं बारीक पेंटिंग छत्र्यांच्या बॉर्डरला करणं किंवा ते अतिशय रेखीव मोर म्हणजे तो कितीही भावलेला असला, ती कितीही जवळची आवडती प्रतिमा आपल्या मनातली असली, तरी सुद्धा त्या रंगांमधनं साकारणं आणि ते सगळीकडे एकसारखं येणं. त्याचा शेप म्हण किंवा त्याच्यामधली जो एक रेखीवपणा आहे, तो सगळीकडे छत्रीवर सारखा येणं हे म्हणजे म्हणजे हॅट्स ऑफ आहेत तुझ्यासाठी. कारण ते अगदी आम्हाला जाणवतं जेव्हा ती कलाकुसर बघते त्यावेळेला, की मशीन एम्ब्रॉयडरी कसं असतं, एक साचा आपण ठरवून देतो, त्या पद्धतीने ते मशीन काम करत जातं. ते सगळा प्रोग्राम सेट बरोबर. केलेला असतो. पण तुझ्या पेंटिंग्समध्ये ती सगळी म्हणजे ती जी लय आहे, रंगसंगतीची असू दे किंवा त्या रेखाटनातली असू दे, ती अत्यंत मोहक आणि फारच म्हणजे भावस्पर्शी आहे खरं सांगायचं तर. आणि त्याच्यामुळे ते जास्त आकर्षित होतं. हे झालं पैठणी छत्र्यांविषयी. तर पुढे जाऊन मी तुला असं विचारीन, की पैठणी हा आपल्यासाठी जिव्हाळ्याचा भाग असतो. म्हणजे पैठणी अगदी, साडी अगदी. ही आपण अगदी अशी फार वेगळ्या पद्धतीने फोल्डरमध्ये किंवा कबर्डमध्ये सुद्धा त्याचं एक जतन आपण वेगळं करतो. तसं ह्या छत्र्यांसाठी काही विशेष काळजी घ्यावी लागते का? विशेषतः त्यांच्या रंगांसाठी किंवा पावसात तर ठीक आहे, ती वापरली तरी जाईल. पण 4 महिने पावसाचे संपल्यानंतर काय? काय सांगशील तू ह्यासाठी? नाही, नाही. ॲक्चुअली पैठणी छत्री वापरायचेही काही नियम आहेत. अच्छा. जी आपण रेग्युलर कसं आहे, अगदी सर्वप्रथम अगदी बेसिक बोलायचं झालं, तर छत्रीचा गुणधर्म जो आहे, हं. त्याच्या एक्झॅक्ट काहीतरी विरुद्ध आपण त्याला करायला लावतोय. म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध पोहतोय थोडक्यात. कारण हं. छत्रीचा गुणधर्म आणि छत्रीचं कापड हे कुठलाही रंग ॲब्सॉर्ब करणारं नसतं. तू हां. एरवी हं. कुठच्याही फॅब्रिकवर कलर करशील तर ते पटकन ॲब्सॉर्ब करून घेतो. अब्सॉर्ब तो होतं. रंग हो. अगदी सहज परमनंट होतो त्याच्यावर. हो, पण हो. छत्रीचं कापड तसं नसतं. त्यामुळे त्याच्यावर ते जे आपण आउटर लेयर्स आणि पैठणीवर जे मी पैठणीचं काम जे करते, हं. त्याला गोल्डन बॉर्डरला तो गोल्डन ती झळाळी येण्यासाठी, हं. आणण्यासाठी मला त्याच्यावर 3 ते 4 लेयर्स द्यावे लागतात पहिले. बरोबर आहे. आणि मग त्याच्यानंतर मी वरचं काम करते. सो बरोबर. साधारण 3 ते 4, 5 कोट्स त्या पैठणी अम्ब्रेलावर येतात. तर अच्छा. तेव्हा त्याची एक विशिष्ट पद्धतीने काळजी घ्यावी लागते. मी ॲक्चुअली जे जे माझे कस्टमर्स आहेत, हं. त्यांना सगळ्यांना तशा इन्स्ट्रक्शन दिलेल्या असतात. जे हं. माझ्याकडनं छत्री विकत घेतात, त्यांना मी एक स्पेशल माझा ऑडिओ बनवलेला आहे, की या छत्रीची काळजी पोस्ट तुम्ही कशी घ्या. तर अच्छा. त्याच्यात मी ते सगळं एक्सप्लेन करते, की याची काळजी कशी घ्या आणि ही कशी विशिष्ट पद्धतीने ठेवायची. त्याची जी मधली पट्टी असते आपल्या छत्रीला, त्या हं. पट्टीने ती कधीही बांधायची नाही. कारण अच्छा. एकतर मुंबईमध्ये दमट हवा असते. हं. त्यामुळे रंग पटकन वाळत नाही. त्यातून जर ती अशी महिनोन-महिने आपण पट्टी लावून बंद करून ठेवली, तर ते एकमेकांना चिकटू शकतं. हो. त्यामुळे ती खुली ठेवायची, ओपन ठेवायची. ती पट्टी बांधून ठेवायची नाही. अशा काही छोट्या-छोट्या टिप्स आहेत, की ज्याच्याने ती छत्री म्हणजे थोडक्यात अगदी स्पष्ट सांगायचं तर पैठणीची जशी आपण अगदी व्यवस्थित काळजी घेतो हो, आणि त्याला हो. काहीतरी एक आपल्या वॉर्डरोबमध्ये स्पेशल स्थान स्थान असतं. असतं. बरोबर. तसंच पैठणी अंब्रेलाची
सुद्धा काळजी घ्यावी लागते. लागतंय. बरोबर आहे. कारण म्हणजे कसं आहे, आपण खूप हौशीने आपल्यासाठी एखादी घेतलेली गोष्ट असते, तर त्याच्या मागे पण आपल्या काही भावना असतात, काही आठवणी असतात. तर त्या सगळ्याची ही काळजी घेणं आवश्यक आहे. आणि तुझ्या ह्या सगळ्या म्हणजे कलाकुसरीमध्ये जसं पैठणी हे एक स्पेशल दिसतं, तसं मी तुझे काही फोटोज मुद्दामून बघितलेले होते तुझ्याविषयी जाणून घेत असताना. तू ज्या अम्ब्रेला कलरिंग केलेलं आहे, जे पॅटर्न तू तयार केलेले आहेस, त्याच्यामध्ये इंटिरियरचं डिझाइन असणारी हो, एक सुंदर छत्री आहे. नृत्य मुद्रा आणि पदन्यासाचे काही म्हणजे काही हो. पोझेस मेन्शन करणारी छत्री आहे. किंवा खूप कौतुक म्हणजे अगदी काल परवा पोस्ट तुझी मी बघितलेली आहे, की तू मैत्रिणीची म्हणजे मधुवंतीची मुलगी हो, ती बहुतेक मॉडेलिंग हो. करते आणि येस. खास तिला गिफ्ट देण्यासाठी तू फॅशन वर्ल्ड मधल्या ज्या सगळ्या जी सगळी रेखाटनं आहेत, जे कलर्स आहेत, ते सगळं वापरून तू एक युनिक म्हणजे एक्सक्लुझिव्ह डिझाइन ज्याला आपण छत्रीचं म्हणू, असं तू तयार केलंयस. तर हे सगळं करत असताना त्याच्यासाठीचा जो वेळ आहे, कारण आता तू म्हणालीस, की पैठणी छत्र्या 2, 3, 4 सुद्धा कोट तुला द्यावे लागतात बॉर्डरचेच. त्याच्यानंतर त्याची पुढची जी काही कारागिरी करतेस ते आणि ॲज वेल ॲज ह्या इतर सगळ्या वेगवेगळ्या पॅटर्नच्या किंवा इतर रंगसंगतीतल्या ह्या सगळ्या छत्र्या ज्या आहेत. तर ह्यासाठीचा वेळ म्हणजे तुझं काय असं ठराविक ठरलेलं शेड्यूल आहे का? की अमुक ते अमुक मी फक्त अम्ब्रेला पेंटिंगसाठी बसते किंवा मी अमुक ते अमुक काही असं काही आहे का? म्हणजे एक ते असतं, की आपल्याला मूड आला, की आपण तासनतास बसतो. असं काय आहे तुझं नेमकं गणित? असं खरं म्हणजे वेळेचं गणित माझं काहीच नाहीये. ॲब्सोल्युटली आणि मी वेळेचं गणित कुठच्याही प्रकारे करूच शकत नाहीये, अशी माझी अवस्था आहे. कारण एक तर माझं ऑफिस हां. सध्या वर्क फ्रॉम होम चालू असल्यामुळे त्यात दुःखात सुख म्हणतात तसं मला ते आहे, की आता बरं, वर्क फ्रॉम होम आहे. काम घरातनंही भरपूर असतं. पण ते घरात असल्यामुळे बरं. जायचे 2 तास, यायचे 2 तास हे सगळे आपले स्ट्रेच सेव्ह होतात. हो. सो त्यामुळे तो वेळ माझा ह्याच्यामध्ये वापरला जातो. अच्छा. आणि मी असं कोणत्याही वेळेस म्हणजे अख्खा दिवस मी काम करत असते. माझं ऑफिसचं काम संपलं, की मी घरातली जी काही आपली कामं असतात अच्छा. ती पटापट आवरून मी माझ्या ह्याचं कारण मला ऑर्डर्सच आत्ता इतक्या आहेत, की हो, मला हो. पूर्ण दिवस बसायलाच लागतं. बरोबर आहे. त्याच्याशिवाय मला बरोबर. पर्यायच नसतो. फक्त मी टाईम मॅनेजमेंट म्हणजे खूप कॅल्क्युलेटिव्ह काम करते. अच्छा. म्हणजे एका छत्रीचा थोडासा पोर्शन केला तर ती तशीच वाळत ठेवून लगेच दुसरीला हात घालायचा, दुसरीचा थोडासा पोर्शन पहिला कोट देऊन तिसरीला हात घालायचा, हां, हां. तिसरीचा पहिला कोट वाळेसपर्यंत दुसरीचा किंवा पहिलीचा काहीतरी हे करायचं. असं सगळं कॅल्क्युलेशन करायला बरोबर लागतं. आहे. तेवढ्या टाईम फ्रेममध्ये ते बसवल्याशिवाय इतक्या छत्र्या आम्ही नाही करू शकत. म्हणजे अच्छा. ते करावं लागतं करावं थोडंसं. लागतं. बरोबर आहे. आणि थोडंसं काही गोष्टीत अगदी स्पष्ट बोलायचं तर घरातल्या अगदी छोट्या-छोट्या कामांकडे थोडंसं दुर्लक्षही करायला लागतं, की नाही आत्ता माझ्या ऑर्डरची कामं आहेत, तर आत्ता हे नाही मी करू शकत, आत्ता मी ते नाही करू शकत. असं बरोबर आहे. थोडंसं प्लस मायनस करावं लागतं. घरात बरोबर आहे. बेसिक आपल्याला रोजची कामं जी रोजची असतात, आहेतच. बरोबर. स्वयंपाक पाणी ही सगळी ते न काही न सुटत टाळ नाही. हां, हो. ती न टाळता येणारी असतात. पण अगदी मी असं खूप काही आज मी वड्या केल्या, आज मी लाडू केले, आज मी केलंय. चिवडा केला. असं-बिसं काही करत नाही. कारण की माझे लाडू, वड्या, चिवडा सगळ्या छत्र्याच असतात. नाही, नाही. पण म्हणजे हे जे काही हा जो तू वेळ त्याच्यासाठी देऊ करतेस, त्याच्यासाठी घरातनं पूर्णपणे म्हणजे सपोर्ट आहे. त्याच्याशिवाय तू इतका वेळ म्हणजे पॉसिबल नाही देणं का किंवा नक्कीच, आपल्या नक्कीच. छंदासाठी अ, त्याच्यातनं काहीतरी वेगळं साकारताय त्याच्यासाठी पूर्ण काही तास देऊ करतो किंवा आता तू म्हणजे हे अजून पुढे जाऊन एक अजून कौतुक म्हणजे किंवा कुतूहल असं आहे, की हे सगळं जे आहे ते तू तुझ्या स्वतःच्या राहत्या घरातच करतेस, की त्याच्यासाठी काही वेगळी जागा आहे? काय आहे? कसं काय नाही, मॅनेज नाही. करते? राहत्या घरातच करते हं. आणि घरातला सपोर्ट अगदी 200% मला आहे. त्यामुळेच मी हे सगळं करू शकते. म्हणजे माझा नवरा राहुल आणि माझा मुलगा आयुष हे दोघंही मला भरपूर सपोर्ट करतात. प्रसंगी जर मला खूपच ओढाताण असेल, तर आयुष मला खूप मदत करतो. इव्हन आयुष छत्र्यांच्या डिलिव्हरी करणं हे सुद्धा म्हणजे अच्छा. ज्या कुरिअरनी मी पाठवत नाही, ज्या लोकल असतात,
त्या हम्म. देणं, आणणं, पोहोचवणं किंवा छत्र्या जाऊन विकत आणणं, ही अच्छा. जी कामं आहेत बॅक एंडची, ही बरोबर. मला करायला तो प्रचंड मदत करतो. सेम बरोबर. राहुलही मला मदत करतो. किंवा बरोबर. घरातली काही छोटी कामं असतील, की जरा राहुल हे बघ रे, आता मी भाजी टाकली, आता पुढचं बघ, बरोबर आहे. तुम्ही सगळं घातलेलं आहे, पुढचं बरोबर आहे. बघ. ही जी कामं आहेत, ती थोडंसं लक्ष देणं, हे करणं. बरोबर. पण घरात असल्यामुळे थोडीशी त्यांची चिडचिड होते. कारण की माझा अख्खा हॉल हा छत्र्यांनी पूर्ण भरलेला असतो. कारण हो. त्या केल्यानंतर त्या कितीतरी दिवस 2-2, 3-3 दिवस त्या मला उघड्याच ठेवायला लागतात. बंद हो. करता येत हो. नाहीत, बरोबर. ओल्या असल्यामुळे. त्यामुळे माझ्या घरात पूर्ण छत्र्या भरलेल्या असतात. नाही, खरंच कठीण असतं. म्हणजे घरातले सपोर्ट करतात म्हणूनच आपण आपल्या स्वप्नांना एक सुंदर रूप देऊ शकतो. हे नक्कीच, निर्विवाद नक्कीच. आहे, हो. प्रश्नच नाही त्याच्याबद्दल काही. पण हे सगळं करत असताना अ, आत्ता म्हणजे ज्या वेळेला तू 2015ला सुरुवात केलीस, 2016 नंतर त्याला एक वेगळा सूर त्यातला तुला गवसला आणि मग तुझी नक्कीच. नोकरी, घरातले सगळे तुझ्या जबाबदाऱ्या किंवा तुझे व्याप सांभाळून तू हे सगळं करत होतीस. तर गेल्या वर्षी आपण ज्या सगळ्या म्हणजे एका वेगळ्या सिच्युएशन मधनं बरोबर. जातोय. तर त्यावेळेला छत्र्या मिळणं, बाजारातून छत्र्या मिळणं, हं. ज्या म्हणजे आपण म्हणू ज्याच्यावर तुला कलाकुसर करायची आहे, असं रॉ मटेरियल तुझ्यासाठीचं हो. अवेलेबल होणं, हे खूप त्रासदायक नाही का ठरलं? किंवा झालेली ऑर्डर पोहोचवणं? कारण जे मार्चमध्ये लॉकडाऊन लागलं, ते जवळ-जवळ जुलै 15-17 पर्यंत आपण बऱ्यापैकी घरातनं बाहेर पडायला बंदी होती. बरोबर. आपल्या मनातही भीती होती आणि खूप साऱ्या प्रिकॉशन्स घेऊन आपण हळू-हळू कुठेतरी आवश्यक कामांसाठी बाहेर जात होतो. मग बरोबर. अशा ह्याच्यात तू हे कसं काय मॅनेज केलंस? ऍक्च्युली छत्र्यांचं म्हणशील तर रॉ मटेरियल जेव्हा अगदी कडक लॉकडाऊन होतं मार्च एप्रिलमध्ये, हं. तर तेव्हा माझ्याकडे बऱ्याचशा छत्र्या आता सुद्धा या वर्षी सुद्धा, इव्हन मागच्या वर्षी सुद्धा मी बनवून घेतलेल्या असतात बल्कमध्ये. त्यामुळे अच्छा. माझ्याकडे काही एक थोड्याफार छत्र्यांचा स्टॉक शिल्लक होता हं, सुरुवातीला. सो हं. मार्च एप्रिलमध्ये अगदी कडक लॉकडाऊन असताना सुद्धा मला छत्र्यांचा तितका प्रश्न आला नाही. आणि अच्छा. मार्च एप्रिलमध्ये अगदी घरात म्हणजे ऑफिसचंही काम नव्हतं, कारण सगळी ऑफिसेस बंदच होती, विशेष हो, काही हो. कामच नव्हतं. बरोबर. तर तेव्हा जे असं घर सगळं वेड्यासारखं खायला उठलं होतं, की आता हां, करायचं काय? तर खरंय. हा प्रश्नच मला पडला नाही. पडला नाही. कारण ते मी तो पिरियड मी इतका एन्जॉय केला, की छत्र्या करणं, घरात वेगवेगळे पदार्थ करणं, सगळं हं, म्हणजे सुरुवातीचे ते 2-3 महिने मी प्रचंड एन्जॉय केले. कारण तेव्हा बरोबर विशेष आहे. काम नव्हतं आणि हं. छत्र्यांचा स्टॉक माझ्याकडे होता. होता. पण नंतर जसं चालू झालं थोडंफार प्रमाणात, तसं ठाण्यात जैनसन म्हणून उथळसरला मॅन्युफॅक्चरर आहेत. अच्छा. तर ते खूप मला सपोर्ट करतात. कारण मी त्यांच्याकडनं छत्र्या घेते. घेतेस. त्यामुळे आणि कुठेतरी आता तो एक रिस्पेक्ट झालाय, की नाही या हं, छान करतायत आर्टिस्ट आहेत हं, असं. त्यामुळे तेही मला देतात छत्र्या. तर हं. त्यांचं मला वाटतं घर आणि दुकान हे एकाच ठिकाणी असल्यामुळे बरोबर. ते मी सांगेन तेवढं त्यांना WhatsAppवरनं ते थोडंसं मी हा रंग हे 4-5 काढून ठेवा किंवा ते हां. त्यांच्या होम डिलिव्हरी चालू होत्या. त्यामुळे अच्छा. ते मला घरीही पाठवायला लागले नंतर जसं थोडं बरं. शिथिलता आली सगळ्यामध्ये तेव्हा. बरोबर आहे. पण म्हणजे कुरिअर करणं मला फार कठीण गेलं. कारण हो, कुरिअर कंपन्या बंदच होत्या बंदच सगळ्या होत्या. हो, सुरुवातीच्या हो. ह्याच्यात. बरोबर आहे. पण त्यावेळेस मला माझ्या सगळ्या मित्रपरिवाराची खूप मदत झाली, की अच्छा. कोणी डोंबिवलीत राहतंय आणि रोज ऑफिसला ठाण्यातनं जातोय बाय कार, तर हं. त्याच्याकडे दे, ह्याच्याकडे दे, असं अच्छा. करतही बऱ्याच लोकांनी म्हणजे लोकांनीही खूप मला सपोर्ट केला माझ्या कस्टमर्सनी, की बरोबर. डोंबिवलीत पाठवा तुम्ही कुठेही, आम्ही बरोबर. घेऊ. घेऊ. कल्याणमध्ये कुठेही पाठवा, आम्ही त्यांच्याकडनं घेऊ. कलेक्ट करू. बरोबर आहे. असं सगळं झालं ते. त्यामुळे म्हणजे मुंबईतही तसंच झालं सेम, की तुम्ही पाठवा, आम्ही कलेक्ट करू निअर बाय कुठेही. बरोबर आहे. आणि त्यामुळे म्हणजे ते सगळं सोपं असं झालं. म्हणायला हरकत नाही, की ह्या पॅन्डेमिकच्या काळात तुझा अगदी लहान असल्यापासूनचा हा सगळा जो जनसंपर्क होता, तुझं जे हो. सगळं गुडविल होतं, मग ते नोकरीच्या निमित्ताने असेल, तू सुरू केलेल्या व्यवसायाच्या निमित्ताने असेल, कल्याणसारख्या ठिकाणी किंवा डोंबिवलीसारख्या ठिकाणी आपल्या काही माहेरच्या ओळखी असतात, नक्कीच, काही नक्कीच. सासरच्या लोकांच्या ओळखीतून झालेलं असतं, हो, हो. हे सगळं गुडविल
ही सगळी छान सकारात्मक सपोर्ट सिस्टीम तुझ्या बरोबर काम करत होती आणि अगदीच अगदीच. त्यातनं कुठेही हे पॅन्डेमिक हा कोविडचा काळ तुझ्यासाठी म्हणजे परीक्षेचा न ठरता नाही एक अगदीच. वरदान ठरलं आणि तुझ्याकडे हो त्याचं. साठवून ठेवण्याची एक काय म्हणू द्रष्टे पण तुझ्याकडे होतं. त्याच्यामुळे ते सगळं आज कामाला आलेलं आहे. हो, बरोबर आहे. असं म्हणायला नक्कीच काही नक्कीच. म्हणजे त्यात ठरलं म्हटलं तर काही वावगं ठरत नाही. बरं हे सगळं तर तुझ्या छत्र्या आपल्या व्हिडिओमधनं आणि ह्याच्यात लोकांनी बघितलेल्या आहेतच. पण मला त्याच्या पलीकडची पण आशिषा माहिती आहे. म्हणजे रंगातून साकारणारी आशिषा तर माहिती होती थोड्याफार प्रमाणात आणि एक व्यवसायातनं व्यावसायिक आशिषा वैद्य म्हणून आत्ता कळली खूप जवळून. पण तरीही तुझ्या वेगळ्याही काही हॉबीज आहेत, तुझे काही सुप्त गुण आहेत आणि ते आम्हाला त्याविषयी बोल. म्हणजे मी सांगू शकते, पण तू दे. तुझ्याकडनं ते येणं अपेक्षित आहे आत्ताच्या गप्पांमध्ये. सुप्त गुण म्हणजे मी नाटकात काम करते. तुला तर माहितीच आहे, आपल्या हो, गावात दरवर्षी हनुमान जयंतीचं नाटक असतं आणि हो. नाटक हा आपल्या सगळ्यांचाच अतिशय अगदी, जिव्हाळ्याचा अगदी. विषय आहे, की काहीही झालं तरी नाटकात काम करायचंच. हो, बाकी बरोबर आहे. काहीही होऊ देत, इकडचं तिकडे होऊ देत, पण नाटक झालं पाहिजे, नाटकात काम करायचंच. मग तो हं. कोणताही का रोल असेना, पण नाटकात बरोबर आहे. काम करायचं. अगदी, तर अगदी. ती कुठेतरी म्हणजे माझे सासरेही नाटकात काम करत हो. होते. तू तर त्यांच्याबरोबर कामही केलेलं आहेस, तुला माहितीये. तर त्यांचा एक शब्द होता, की विठ्ठल खाज. तसं नाटकात काम करण्यासाठी तुम्हाला खाजच असावी लागते. त्याच्याशिवाय ते नाटकात तुम्ही काम करू शकत नाही. आणि ती प्रचंड आवड, खाज असल्यामुळे नाटकात काम करणं हे माझा अजून एक माझी हॉबी आहे असं म्हणता येईल. त्यामुळे नाटक मला प्रचंड आवडतं. आणि मग माझा एक श्री तशी सौ या नाटकाचा जो आम्ही कराडमध्ये प्रयोग केला होता, त्याचे आम्ही नंतर 3-4 प्रयोग केले. तर एक गिरगावात प्रयोग असताना माझे एक स्नेही आले होते फडके म्हणून. तर ते सहज नाटक संपल्यावर मला येऊन भेटले आणि मला अगदी सहज म्हणाले, "छान काम करतेस तू. सीरियलमध्ये का नाही ट्राय करत?" म्हटलं, "नाही हो, मला एकतर ओळख नाहीये कोणाची बरोबर आहे. आणि इच्छा आहे, पण माहीत नाही कितपत मी असं. करू शकीन काय. कॉन्फिडन्स नव्हता तेवढा असं. तर ते म्हणाले, "बरं मी तुला नंबर देतो काही लोकांचे. तू ट्राय कर." आणि हं. तिथून मग माझा सीरियलचा प्रवास चालू झाला अच्छा. आणि पहिलीच सीरियल मी केली आणि त्याच्यात मला अतिशय चांगला रोल म्हणजे अगदी चांगला एपिसोड 2 एपिसोड पूर्ण आमच्या त्या ह्याच्यावर होते. हं. मी आणि तेव्हा ती अगदी हॉट टी-आर-पी असलेली सीरियल होती, माझ्या नवऱ्याची बायको. हो, हो. 2016 मध्ये मी माझ्या नवऱ्याच्या बायकोमध्ये काम केलं. बरं. त्याच्यानंतर गोठ, कुंकू, टिकली, टॅटू आणि मग बऱ्याच बऱ्याच. सीरियलमध्ये छोटे छोटे रोल करत गेले. आता बरोबर, मी रंग माझा वेगळामध्ये काम करतेच आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर स्वाभिमानमध्ये मी काम केलं आता, स्वाभिमान या मालिकेमध्ये. अच्छा. आणि चालू आहे हाही प्रवास वेगळा हळू-हळू, चालू आहे. हळू-हळू चालू आहे. जसं जमेल बरोबर आहे. तसं चालू आहे. बरोबर आहे. असं. पुढे जाऊन म्हणजे मला माहिती होतं कारण वेगवेगळ्या सीरियलमधले तुझे रोल बघत होते. अगदी सलग बघायला नाही मिळालं तरी ते कळत होतं, की ही आपली आशिष आहे शेवटी. हो. असं एक ते म्हणजे आपल्या ओळखीतलं कोणीतरी समोर दिसलं, की ते नक्कीच. काहीतरी वेगळं फिलिंग येतच. प्रत्येकाला येतं. ते काही मलाच आलंय असं नाही. हो. म्हणूनच मला तुझ्याशी आज गप्पा माराव्याशा वाटल्या, की इतकं सारं आपल्यामध्ये आहे. हे गवसल्यानंतर ते साकारताना हा जो काही तुझा प्रवास आहे, ही जी काही तुझी धडपड आहे किंवा त्याच्यासाठी आपण बऱ्याच गोष्टी सांभाळत असतो आणि त्यासाठी एक घरातनं पण एक सपोर्ट सिस्टम आपल्यासाठी उभी राहत असते आणि हे सगळं सकारात्मक असतं सर्वात महत्वाचं. येस. तर पुढे जाऊन म्हणजे आत्ताच्या सिच्युएशनमध्ये तुझ्या माझ्या वयातल्या सुद्धा अनेक जणी, अनेक गृहिणी आहेत. काही जणींनी नोकऱ्या सोडलेल्या आहेत वेगवेगळ्या कारणांमुळे. तर अशा सगळ्यांसाठी तू काही सांगू इच्छितेस का? नक्कीच म्हणजे मला अगदी अगदी महत्वाचा मुद्दा, की प्रत्येक बायकांना एका साधारण एज नंतर असं वाटत असतं, की आता आपलं वय गेलं हे सगळं करायचं. हं, तर बरं. कोणतीच गोष्ट करायला कोणतीही वयाची मर्यादा नसते पहिली गोष्ट. आणि आपण बरोबर आहे. बायका उगाचच असं ठरवून घेतो, की एका ठराविक वयातच हे करायचं. या बरं. वयात काय हे, त्या वयात काय, असं काही नसतं. तुम्ही जेव्हा बरोबर. चालू कराल तेव्हा त्या गोष्टी तुम्हाला
तुमच्या नशिबानी आणि तुमच्या बरोबर. प्रेझेंटेशनवर त्या गोष्टी छान होत असतात. हो, तर हो. पहिली गोष्ट कोणतीही वयोमर्यादा आपल्या मेंटल ब्लॉक मधनं ती काढून टाकली पाहिजे प्रत्येक हां. महिलांनी. आणि बरोबर. दुसरं म्हणजे अगदी महत्वाचं, की थोडंसं घर सोडूनही विचार करा. म्हणजे घर वाऱ्यावर सोडू नका, पण सतत आपण घरात अडकून बसलो ना, की हो. वन फाईन डे अनेक वर्ष आता आपल्या आया सुद्धा मला वाटतं अनेक वर्ष त्या फक्त मुलांच्या भोवतीच घुटमळत होत्या. आणि मग मुलं मोठी झाल्यानंतर एका अगदी. मोमेंटला त्या मुलांना आपली शून्य गरज होऊन जाते, की आई आपल्या कॉन्टॅक्टमध्ये किंवा प्रश्न विचारायला नसेल तर बरं होईल, असं त्यांना वाटायला लागतं. हो, कारण हो, हो. आईचे ते प्रश्न उत्तरं नको, कुठे गेला होतास, कधी येणार आहेस, किती वाजता चालली आहेस, कोणाबरोबर हे सगळं नको असतं त्यांना. सो बरोबर आहे. एका एका वयोमर्यादापर्यंत मुलांमध्ये राहा, पण नंतर हळूहळू मुलांमधनं आपण थोडंसं किंवा याच्यातनं बाहेर पडलं पाहिजे. कारण हं. सतत स्वयंपाक, घर, मुलं यामध्ये आपण खूप वर्ष आयुष्यातली घालवून टाकतो. आणि मग नंतर असं होतं, की सगळ्यांची गरज संपते आणि मग उगाचच आपल्याला असं वाटायला लागतं, की छे आता माझं वय झालं, आता माझं काही करायचं वय निघून गेलं. तर असं काही नसतं. बरोबर आहे. म्हणजे ती आंतरिक ऊर्जा जिनी-तिनी प्रत्येकीने जतन केली पाहिजे आणि ती योग्य वेळेला योग्य आणि पद्धतीने आपल्याला वापरता आली पाहिजे. येस आणि दिवसातला एक ठराविक वेळ, अर्धा तास द्या, 1 तास द्या, 15 मिनिटं द्या, पण तो वेळ प्रत्येक स्त्रीनी स्वतःसाठी दिलाच पाहिजे. मग तुम्ही त्याच्यात पेंटिंग करा, डान्स करा, वॉकला जा, योगा करा, गाणी ऐका, काही करू नका. नुसतं पाय पसरून बसा, आराम करा, झोपा, काहीही करा. पण तो पण ती स्वतःसाठी असला पाहिजे. 15-20 मिनिटं, अर्धा तास हा फॅमिली व्यतिरिक्त फक्त स्वतःसाठी दिला पाहिजे. खरंच म्हणजे अक्षरशः हो, खरं आहे. बरोबर आहे आज तू म्हणतेस ते. कारण आता विशेषतः मागच्या 1-1.5 वर्षात ज्या पद्धतीने आपण आपली लाईफस्टाईल बदललेली आहे. नाहीतर ह्याच्या आधी आपण सगळेच जण मनात येईल तेव्हा मनात येईल तिथे बाहेर पडू शकत होतो. आणि म्हणजे आपल्याला म्हणावे तर तसे फार काही निर्बंध नव्हते. की बाहेर जाण्या-येण्यावर रिस्ट्रिक्शन्स नव्हत्या, साधनं नव्हती असंही नाही. आपल्याला ते परवडत नव्हतं असंही नाही. हो ना. म्हणजे थोडंसं स्वच्छंदी आयुष्य आपण सगळेच जण जगत होतो आणि मागच्या 1-1.5 वर्षात ज्या पद्धतीने आपल्या सगळ्या राहणीमानात बदल होत आहेत, त्यानंतर घर ही एक चौकट प्रत्येक गृहिणीसाठी न संपणारी आहे आणि त्याच्यात कितीही आपण खरंच. वावरलो, तरी असं वाटतं की एक कोपरा राहिलाय. ह्या बाजूचं काहीतरी करायचंच राहिलंय. हे माझं झालेलंच नाहीये. तर हा प्रवास न संपणार आहे. अशा टप्प्यावर तू अगदी परफेक्ट सांगितलंस, की प्रत्येकीने आपापल्या स्वतःतली ऊर्जा सांभाळा आणि ती योग्य पद्धतीने वापरा. पुढे जाऊन भविष्यात तुला कुठली स्वप्न खुणावतायत? असं काही अ, आहे का स्वप्न, की आता मी म्हणजे अम्ब्रेला पेंटिंग करत होते. त्याच्यातनं मी एक वेगळा व्यवसाय सुरू करायचं ठरवलं. मग त्यातनं पैठणी, अम्ब्रेला हे एक म्हणजे तुझं स्वतःचं क्रिएशन झालं. जे जी आशिषा वैद्यची ओळख आहे. अम्ब्रेला अम्ब्रेलामध्ये सुद्धा पैठणी हे डिझाइन सुद्धा. असं अजून काही रेंगाळत का कुठे मनामध्ये? आशिषा? हां. स्वप्न अशी काही नाहीयेत बेसिकली. आता फक्त म्हणजे आता म्हणतात तसं सगळं सगळं झालंय. सगळी स्वप्नपूर्ती झालेली आहे खरं म्हणशील तर. पण तब्येत उत्तम राहावी हे एक सर्वात महत्वाचं आहे. खूप वर्ष मला अजून खूप ट्रेकिंग करायचंय, जी माझी प्रचंड आवड आहे. त्याच्याकरता माझी तब्येत चांगली राहावी ही माझी खूप इच्छा आहे, की मला अगदी ॲक्टिव्हनेस वयाच्या खूप वर्षापर्यंत ॲक्टिव्ह राहावं ही इच्छा आहे. आणि रिगार्डिंग अम्ब्रेला पेंटिंग किंवा इतर कला याच्या मध्ये म्हणशील तर मला जास्तीत जास्त छान वेगळं काहीतरी निर्मिती करता यावी. काहीतरी नवीन छान अशा कल्पना मला सुचत राहाव्यात, अशीच बरोबर. माझी इच्छा असते आणि तोच माझा प्रयत्न असतो. आता मी एक फोटोग्राफर आहेत, त्यांच्यासाठी अम्ब्रेला डिझाइन करतेय. अच्छा, त्याच्यानंतर एक आहेत माझी मैत्रीण आहे. तर तिच्या सासूबाई त्यांना प्रचंड पुस्तक वाचनाची आवड आहे. तर अच्छा. त्यांच्यासाठी मी एक छत्री डिझाइन करतेय.
अजून अच्छा. झालेलं नाहीये पूर्ण, पण चालू आहे काम. एक अच्छा. वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहेत, त्यांच्यासाठी एक छत्री डिझाइन करतेय. अच्छा. असं म्हणजे नवनवीन निर्मिती व्हावी, हो. करता बरोबर यावी आहे. आणि बरोबर त्याच्याकरता आहे. मला सगळ्यांची घरातल्यांची तर साथ आहेच, तब्येतीची साथ मिळावी हीच अपेक्षा आहे, बाकी काही नाही. अच्छा. खरंच तुझा हा सगळा प्रवास अतिशय म्हणजे कौतुकास्पद तर आहेच. पण अनेक आपल्यासारख्या आपल्या वयोगटातल्या अनेक मैत्रिणींना प्रेरणादायी ठरणार आहे. किंवा मी म्हणेन की आता जी पिढी शिकतीये वेगवेगळ्या गोष्टी आणि आता ज्या पद्धतीने सगळं शिक्षणाचे प्रवाह पण बदलतायत. शैक्षणिक धोरण आपल्याकडे येऊ घातलेलं आहे. अशा ह्याच्यात म्हणजे नक्कीच हे मेन्शन करायला आवडेल, की आपल्या अंतर्भूत असलेली कला कौशल्य ही निश्चित प्रत्येक व्यक्तीने जपली पाहिजेत आणि त्याचा योग्य तो वापर आपल्याला करता आला पाहिजे. प्रत्येकाला जाऊन काही व्यवसायात त्याचं स्वरूप बदलायचं असतं असं नाही. अगदी, अगदी. पण नक्कीच. आपल्या मनाचा म्हणजे काय म्हणूया, की एक स्वच्छंदीपणा, की आपल्याला आलेला कंटाळा सगळा जर अगदी, अगदी खरंय. सकारात्मकतेमध्ये कन्व्हर्ट करायचा अगदी असेल, तर खरंय. आपला छंद आपल्या कामाला येतो. ते हे एक निश्चित प्रकारचं आहे. मेडिटेशन आहे. तुमची अगदी, कला अगदी बरोबर आहे. जोपासणं हे एक प्रकारचं मेडिटेशन आहे. मग तुम्ही एक बरोबर. 10 मिनिटं डान्स केला, 10 मिनिटं गाणं म्हटलत किंवा मी 5-10 मिनिटं मला ते रंग एवढे वेडं करून टाकतात ना, की मला हो. कंटाळा वगैरे असा येतच नाही. मी बरोबर. रात्री 12, 1, 2 वाजता सुद्धा छत्री करत बसलेली असते आणि मी तेवढ्याच हौशीने किंवा तेवढ्याच फ्रेशतेने करते. कारण बरोबर. वेळ हा माझ्याकरता काही हे नसतो. पण तो जो एक अर्धा तास, 1 तासाचा जो पिरियड असतो, तो मला हां. इतकं काही देऊन जातो, की मला मज्जा येते. म्हणजे मला मज्जा येते ॲक्चुअली ते करताना. एक्झॅक्टली. म्हणजे ते व्यवसाय त्याच्यातनं होणारा आर्थिक लाभ वगैरे हे सगळं एका बाजूला. पण हे जे काही समाधान असतं आपल्या कामातलं, की आपण जे काही साकारतो त्यातलं, हे आपल्याला निश्चित पुढचं काम करण्यासाठी स्वतःचीच खरंच, स्वतःला खरंच. प्रेरणा देत असतं. अगदी, अगदी. खरंच आशिषा तुला अनेक वेगवेगळ्या गोष्टी करण्यासाठी ही तुझी सकारात्मक ऊर्जा टिकून राहू दे. तुला आर्थिक नक्कीच. स्वास्थ्य तर लाभेलच, प्रश्नच नाही. कारण जो सुंदर निर्मिती करतो त्याला नेहमीच पुढचं करण्यासाठी पायवाटा दिसत असतात आणि त्याच्याही पुढे जाऊन मी अशा शुभेच्छा तुला देऊ इच्छिते, की तुला अनेक छान-छान रोल करायला मिळू दे. कारण हा जो काही एक बॅलन्स आहे म्हणजे रंगसंगतीतला आणि पडद्यावर स्वतःतले रंग दाखवण्यातला हा एक बॅलन्स तुझ्या व्यक्तिमत्त्वामध्ये दिसतोय आणि न जाणो पुढे जाऊन तुझी जी हिस्ट्रीची आवड, तुझा जो काही अभ्यास आहे त्याचा तुझ्या या म्हणजे चित्रकलेशी खूप जवळचा संबंध येईल. त्यातनं काहीतरी छान साकारेल आणि आम्ही निश्चित सगळेजण त्याची वाट पाहत आहोत. अ, आणि असंच काहीतरी वेगळं-वेगळं तुझ्याकडनं क्रिएट होत राहू देत. जसं अम्ब्रेला आहे तुझं युनिक काय म्हणू क्रिएशन ठरलं. त्याच हो. पद्धतीने अशा अनेक गोष्टी तुझ्याकडनं निश्चितपणे घडतील. त्याच्यासाठी तुझ्या सगळ्या घरच्या मंडळींना अ, खूप-खूप धन्यवाद, की तुझ्यातली चित्रकार, तुझ्यातली ही म्हणजे कलाकार त्यांनी जपली, तिला जपली. फुलवलं आणि तुला पुढे जाण्यासाठी एक खूप छान सपोर्ट सिस्टम उभी केली आणि तुझ्या सगळ्या नक्कीच. पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. आणि तू आजच्या ह्या धन्यवाद. मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी तयारी दाखवलीस, गप्पा हो. मारण्यासाठी तुझ्या अत्यंत आत्ताच्या बिझी शेड्यूलमधनं वेळ काढलास ह्याबद्दल सुद्धा तुला धन्यवाद. कारण मला हा म्हणजे हे जेव्हा मी हा प्रस्ताव तुझ्यासमोर मांडला एक 10-12 दिवसांपूर्वी, त्यावेळेला माझ्या मनात सारखं हेच येत होतं. म्हटलं आता तिचा एकदम पीक सीझन आहे. हो. म्हणजे कितीही आपण म्हटलं, की 40 मिनिटाच्या वर आपल्याला नाही बोलायचं आहे. तरीसुद्धा बरोबर. त्याच्यासाठीची हो, बाकी दिवसाची सगळी जी काही आपली तयारी असते ती तुझ्या हो. सगळ्या व्यापातनं तो वेळ काढणं आणि हे सगळं झाल्यानंतर परत आपण आपल्या मोडकडे वळणं हे तसं म्हणजे मुद्दामून मेन्शन करण्यासारखी ही गोष्ट आहे. या सगळ्यासाठी आशिषा तुला खूप धन्यवाद आणि खूप साऱ्या शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद तुझेही. या माध्यमातून मलाही अनेक लोकांपर्यंत पोहोचता आलं. मनमोकळ्या गप्पा मारता आल्या आणि दुर्दैवाने जसं तू म्हणालीस, की बरेच वर्ष तुझंही येणं झालं नाहीये उत्सवाला. त्यामुळे आपण असं नाही बोललो तरी आता व्हर्चुअल या माध्यमातनं तरी आपल्या खूप हो. गप्पा झाल्या. त्यामुळे खरंय. त्याबद्दलही खूप छान वाटलं.
खूप खूप आभारी आहे तुझी सुद्धा. येस. आजच्या ह्याच सुंदर टप्प्यावर मी आजचा गप्पांचा कार्यक्रम हो. थांबवते आणि आणि तुझं हे कार्यक्रमाचं नाव देखील मला खूप आवडलं. म्हणजे छंद माझा वेगळा, हे खरोखरच आहे, की माझा छंद वेगळाच आहे हा. म्हणजे म्हणजे हे थोडंसं विचारांच्या पलीकडले म्हणतात तसं आहे, की हे असं कोणाला सुचूच शकत नाही, की याच्यावर काहीतरी पेंटिंग करूया. पण हे माझी म्हणजे काहीतरी वेगळीच आवड आहे असं म्हणूयात आपण. बरोबर आहे. अर्थातच त्याला आणि ती साजेच आहे. तर खरं सांगायचं तर हे सगळं करण्यामागचा हा जो संवाद आज आपल्या दोघींमध्ये आज गेली कित्येक वर्षात आपण हाय हॅलो पलीकडे कदाचित काही गप्पा मारल्या नसतील. नक्कीच. पण हो. आज हे जे काही झालं, की तू काय करतेस हे मी जाणून घेतलं आणि मी माझ्या अनेक मैत्रिणींपर्यंत ते पोहोचवतेय. बरोबर. ह्याच्यातनं जी सकारात्मकता द्विगुणित होत जाणार आहे आणि कदाचित असं होतं, की एकमेकींच्या सहवासात आल्यामुळे आपल्यालाही वेगवेगळ्या ऊर्जा मिळत जातात. तर नक्कीच. हे सगळा जो काही खटाटोप आहे तो निव्वळ त्याच्यासाठी आहे. हो. छंद माझा वेगळासाठी आज आपली भेट झाली आणि त्यानिमित्ताने ह्या उपक्रमाच्या माध्यमातूनच तुला परत एकदा शुभेच्छा देते आणि येस. आजचा कार्यक्रम थांबवते. खूप थँक यू धन्यवाद. व्हेरी मच. धन्यवाद.